नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आहे गुरुपुष अमृत योग. गुरुपुष अमृत योग हा गुरुवारी आला तेव्हा गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुष्प नक्षत्र येतो तेव्हा गुरुपुष अमृत योग तयार होतो. आता आपण दरवर्षी गुरुपुष अमृत योगाला जेव्हा जेव्हा तो योग येतो तेव्हा आपण सेवा करत असतो. तर ती सेवा कुठली, लक्ष्मी प्राप्तीची सेवा कुठली, तसेच आपण आज जाणून घेणार आहोत की गुरुपुष अमृत योगावर गुरुची सेवा करणं ही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पुष्प नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत व्हावं, किंबहुना आपल्यावर ही गुरूंची कृपा प्राप्त व्हावी. आणि खरं तर जेव्हा गुरुकृपा प्राप्त होते तेव्हा आयुष्यात कधीच कशाची कमतरता पडत नाही किंवा भासत नाही. नेहमी आपण महाराजांना हेच म्हणत असतो की मला खूप काही द्या, याच्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत राहा. मी जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा तेव्हा तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि फक्त महाराज आपल्या सोबत असणं गरज आहे. परमेश्वराची आपल्यावर कृपा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, गुरुपुष्प अमृत योगावर आपल्याला गुरूंची काय काय सेवा करायची आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच सगळ्यात आधी तुम्ही कुठली म्हणजे अगदी श्री स्वामी चरित्र सारामृत, अगदी तुम्ही कुठलीही प्रणीत घेत असलेली दिंडोरी प्रणीत किंवा अक्कलकोट प्रणीत छोटा मोठा ग्रंथ जो असेल तर तो तुम्हाला म्हणजे आज गुरुपुष अमृतावर नक्कीच तुम्हाला एखादं पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं असेल. आता काय होतं ना, लक्षात आहे की आता बऱ्याच वेळा ताई आमचे गुरुवार चालू आहेत, तर तुम्ही गुरु चालू असेल तर तुम्ही या सेवा करू शकता. हो, तुमच्या सेवा घडणारच आहेत, पण ज्यांचे कुठलेही व्रत वैकल्य नाही आहे त्यांनी आवर्जून स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करावं किंवा सप्ताह काळात पारायण करणं किंवा करायचं होतं. तिथे स्वामी पुण्यतिला सप्ताह होता. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या होती ना, मग काही सेवा झाल्या नाहीत आपल्याकडनं, त्या सगळ्या सेवा तुमच्या राहून गेलेल्या आहेत, तर तुम्ही ही नक्की सेवा करू शकता. आज तुम्ही अक्षय कलशसुद्धा भरून ठेवू शकता. बरेच लोक असं करतात की ही सेवा करतात, कुंच मनी सेवा करतात, तर ती तुम्ही करत असाल तर तीही तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पाठन करू शकता किंवा एक पाठ करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचा सारसुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा वाचू शकतात. श्री गुरुचरित्र ग्रंथ जो 7 अध्यायाचा आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. बघा, तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. स्वामींची मानस पूजा आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. दत्त चालीसा सुभी म्हणू शकता. गुरुचरित्रातील 14वा अध्याय 18वा अध्यायाचं तुम्ही पाठ करू शकता किंवा पठण करू शकता. ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही त्या करा. दत्त गायत्री मंत्र ओम दिगंबरा विघ्न त्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचे सुद्धा तुम्ही पठण करू शकता. ओम दिगंबरा विघ्नेहि अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या तर हा मंत्र आहे जो दत्त महाराजांचा दत्त गायत्री मंत्र आहे. त्याचा आवर्जून तुम्ही एक माळ तरी पठण करा. या दिवशी केलेली गुरुची सेवा अनंत काळापर्यंत आपल्याला सोबत राहत असते. ज्या पद्धतीने एखादी शुभदिनी आपण जास्त सेवा करत असतो कारण त्याचं सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात, त्याच पद्धतीने गुरुवार आहे, पुष्प नक्षत्र आहे, तर गुरुबळ मजबूत व्हावं आणि हे जे काही गुरुबळ आहे ते आपल्या पण म्हणजेच जी काही गुरूंची सेवा आपण करत असतो किंवा जी काही दत्त तत्व आहेत, स्वामी तत्व आहेत ते जागृत झालेलं असतं. आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं किंवा आपल्यापर्यंत यावं ही सेवा करायची असते. आपल्याला माहिती आहे की जिथे स्वामीचे पाय तिथे जिथे स्वामी समर्थ तिथे म्हणजे जिथे स्वामी पाये तिथे न्यून काय, भक्त प्रारब्ध गडवी ही माय. जिथे स्वामी महाराजांची सेवा केली जाते तिथे कधीच कशाची कमी पडत नाही. याचा अर्थ तुम्ही खूप श्रीमंत होणार, तुम्हाला भक्कळ पैसा मिळणार असं अजिबात नाही. जे महाराजांची सेवा करतो, अगदी नामजप जरी करत असलं तर चालता बोलता खाता पिता जो नामजप करतो त्याच्या ओठावर सदा महाराजांचं नाव असतो, त्याच्यावर नेहमी महाराजांची कृपा ही
राहतच असते. आयुष्यात संकट, दुःख, त्रास येतात तेव्हा ही सेवा तुम्हाला त्या त्रासातून त्रासाला कमी येते, म्हणजे त्या कमी करते. तसेच बरेच लोक गुरुपुष्प अमृत योगावर सोनं चांदी खरेदी करत असतात. नक्कीच गुंजभर तरी सोनं खरेदी करावं, जेणेकरून ते कधी तुम्हाला तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्हाला सोनं चांदी खरेदी करू शकता. नाही तर दत्त महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची मूर्ती आणलेली आहे. तर अक्षय तृतीयेला काही कारण जर तुम्हाला कुठलीही तुमची सेवा राहिली असेल तर तुम्ही या दिवशी ही सेवा नक्की करू शकता. एखादी मूर्ती आणली असेल तर त्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करू शकता. आता पुष्प नक्षत्र हा संध्याकाळीच 9 नंतर सुरू होत आहे आणि ही सेवा म्हणजे तुम्ही आज दिवसभर करू शकता. जी पुष्प नक्षत्राची सेवा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलीच आहे, ती तुम्ही बघू शकता. आता खूप सुंदर अशी सेवा आहे बघा. कुंकुम अर्चन करू शकता. अर्थात या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या जातात, गुरुच्या सेवा केल्या जातात. मग तुमच्याकडे जर कुंकुमार्चन करण्याची पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. जर तुम्ही घर बसल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. माता लक्ष्मीचा फोटो असेल तर किंवा कुलदेवीचा फोटो टाक असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. महालक्ष्मी अष्टकम सिद्ध केलं आहे. तर आपण मागे तर चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने नसेल तर तुम्ही 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम आवर्जून पठण करावं आणि सुंदर आहे महालक्ष्मी अष्टकम. नित्यसेवेच्या पठणामध्ये नक्कीच महालक्ष्मी अष्टकम असावं. शेवटच्या वेळेस तुम्ही फलश्रुती द्यावी आणि तुम्हाला दिवसभरात जशी जमेल तशी तुम्ही माता लक्ष्मीची, भगवान विष्णूची जर नक्कीच सेवा करा. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लगेच करा. आणि तसेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करा. तुम्ही बाळकृष्णाचं तुळशीपत्र अर्पण करा. विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी मोबाईलवर ऐकलं तरीही चालतं किंवा श्रवण केलं तरीही चालतं. तुम्हाला दिवसभरात 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा जेवढं जमेल तेवढ्या वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता. जशी जमेल तशी तुम्ही सेवा करावी. शेवटी करता करविता हे स्वामी महाराजच आहेत आणि आपण फक्त निमित्त मात्र आहोत. कुणाकडून किती सेवा करायची किंवा करून घ्यायची हे आधीच ठरलेलं असतं, फक्त आपण त्यांना निमित्त मात्र असतो. अशा प्रकारे तुम्हाला आज गुरुपुष्प अमृत योगावर ही आपलं गुरुबळ बळकट होण्यासाठी आणि गुरूंची सेवा ही करायची आहे. तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा आहेत त्या ऑलरेडी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.